सद्गुरू शंकर महाराज ज्या ठिकाणी अनेक वार येऊन गेले होते, सद्गुरू शंकर महाराजांच्या पदस्पर्शाने जे स्थान पावन झालं आहे आणि भगवती आई जगदंबेचं हे जे स्वयंभूपीठ आहे, ज्या ठिकाणी माता जगदंबा वास्तव्य करून आहे, असं पुण्यातील तळजाई पठार. काही पायऱ्यावर चढलं की आपल्याला मंदिराचा भव्य असा सभामंडप दिसतो. पूर्ण पुण्यातील देवी मंदिरांपैकी हे दुसरं मंदिर आहे जिथे आई जगदंबेपुढे भगवान गणेशांची स्थापना करण्यात आली आहे. आपण हे जे तुळशी वृंदावन बघतो आहोत, या तुळशी वृंदावनामध्ये भगवान गणेशाची अतिशय सुंदर आणि जुनी अशी मूर्ती बघायला आपल्याला मिळते. भगवान गजाननांचं हे सुंदर असं दर्शन आहे. आपण पुढे गेलो की गाभाऱ्यापुढे आपल्याला दगडी बांधकाम केलेला अतिशय सुंदर असा सभामंडप दिसतो. मुख्य गाभाऱ्यातील ज्या तिन्ही मूर्ती आहेत त्या स्वयंभू आहेत आणि याबद्दल अशी कथा सांगितली जाते की आई जगदंबेचे निस्सिम भक्त असलेले राव बहादूर ठुबे या ठिकाणी तळजाई पठारावर राहत असत. हे निस्सिम देवी भक्त होते आणि आई जगदंबेची सेवा करता करता एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की आई जगदंबेने त्यांना सांगितलं की या तळजाई पठारावर असलेल्या एका तळ्यामध्ये मी आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर. राव बहादूर ठुब्यांनी तळ्यामध्ये देवीचा शोध घेतला तेव्हा त्यांना देवीच्या स्वयंभू 3 मूर्ती मिळाल्या. त्यांनी अतिशय आनंदाने देवीची या पठारावरती स्थापना केली आणि आजन्म देवीची अखंड अशी सेवा केली. देवीच्या मुख्य गाभाऱ्यापुढे देवीचे वाहन सिंहराज आहेत, यज्ञकुंड आहे आणि मग आपण वळतो देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे. देवीचा गाभारा हा पूर्ण दगडी बांधकाम केलेला आहे आणि गाभाऱ्यामध्ये आपल्याला देवीचं 3 रूपांमध्ये दर्शन होतं. हे 3 रूप म्हणजे आई पद्मावती, आई तुळजाभवानी आणि आई तळजाई. या स्थानाचं महात्म्य असं की सद्गुरू शंकर बाबा इथे अनेक वार येत असत, अनेक वेळा येऊन बसत असत, इतकं हे सिद्ध स्थान आहे. देवीचं हे स्वयंभू स्थान अतिशय सिद्ध असं आहे आणि साधकाला इथे विशेष प्रचिती येते असा अनेक लोकांचा अनुभव आहे. आपण बघू शकतो गाभाऱ्यामध्ये सद्गुरू शंकर बाबांचा अतिशय सुंदर असा फोटो आहे. रावसाहेब ठुबेंच्या मृत्यूनंतर देवीचं हे स्थान काहीसं दुर्लक्षित झालं होतं, पण त्यानंतर आप्पासाहेब थोरात यांनी या मंदिराला पुनरुज्जीवन आणून दिलं, या मंदिराचं पुनर्निर्माण केलं. आप्पासाहेब हे निस्सिम देवी भक्त होते. नवरात्रीच्या काळामध्ये ते इथे आईजवळच येऊन राहत असत. कैलासवासी आप्पासाहेब थोरातांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा मंडप त्यांनी बांधला. प्रवेशद्वारापाशी मारुतीची स्थापना केली आणि तळजाई, पद्मावती आणि तुळजाभवानी यांचा घुमटकार मंदिरही त्यांनीच बांधलं. तर पुण्यातील अतिशय सिद्ध स्थानापैकी एक असलेले हे तळजाईचं मंदिर. तर मित्रांनो, या नवरात्रामध्ये आपण या निसर्गरम्य आई जगदंबेच्या मंदिराला, या स्थानाला नक्की भेट द्या. आपल्याला आनंद वाटेल.